नमस्कार बियोलो मित्रांनो एखाद्या मतदाराने त्याचा SIR चा फॉर्म ऑनलाईन वोटर सर्व्हिसेस पोर्टलद्वारे भरलेला असेल आणि तो फॉर्म आपल्याला कसा व्हेरीफाय करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ सर्व बियोलो बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। आता आपण SIR चं लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म्स फिल्ड बाय इलेक्टर असा एक ऑप्शन या ठिकाणी दिसतो। या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जितक्या मतदारांनी त्यांचे स्वतःचे फॉर्म ऑनलाईन सर्व्हिसेस पोर्टलद्वारे भरले असतील ते तुम्हाला या टॅबमध्ये आलेले दिसतील। याच्यामध्ये तुम्ही टाईपमध्ये पाहू शकता की सेल्फमध्ये किती, प्रोजनी म्हणून किती जणांनी भरले किंवा काय। तर हे या ठिकाणी अशी माहिती तुमच्या समोर येईल आणि ती माहिती तुम्हाला पुन्हा एकदा तपासायची आहे। त्याच्यातल्या व्ह्यू डिटेल्स वर जायचं आहे आणि जो मतदार आहे त्याची माहिती वरती दिसेल आणि त्याने 2002 च्या व्यक्तीसोबत काय लिंकिंग केलेलं आहे, कोणता ऑप्शन त्यानं जोडलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर त्याची जनरल डिटेल्स खाली दिलेली असेल ती पुन्हा एकदा बघायची आहे। त्यानंतर जी काही EF असेल ते EFचं PDF त्यांना त्या ठिकाणी जे PDF आहे त्याला जे सिस्टीम जनरेटेड PDF आहे ते या ठिकाणी ऑनलाईन अपलोड केलेलं त्यांना दिसतंय आणि त्याचा स्वतःचा फोटो त्यानं या ठिकाणी अपलोड केलेला आपल्याला दिसतोय। आता आपल्याला सर्वात पहिलं महत्वाची बाब म्हणजे थोडंसं वरती आल्यानंतर ही जी व्यक्ती आहे जिनं SIR चा फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीनं ज्यांच्या सोबत लिंकिंग केलेलं आहे त्यांची सोबतची माहिती आपल्याला पुन्हा एकदा त्यांना विचारून खात्री करायची आहे आणि भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे पाहायचंय। परंतु या केसच्या बाबतीमध्ये इथं या मतदाराने त्याचं नो लिंकेज विथ लास्ट SIR असं केलेलं आहे। तर आपल्याला आता याचा अर्थ असा असणार आहे की नो लिंकेज म्हणजे त्याचं 2002 मध्ये कोणाचंही नाव नाही किंवा तो कोणाचाही प्रोजेनी नाही असा त्यांचा अर्थ आहे। आता कधी कधी मतदारांना याबाबत जास्त माहिती नसल्यामुळे 2002 च्या यादीतलं नाव त्यांना शोधता येत नसल्यामुळे त्यांनी हा पर्याय भरून दिलेला असावा। तर आपल्याला त्या मतदाराला पुन्हा कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे किंवा आपण जेव्हा आपला स्वतःचा इन्युमरेशन फॉर्म त्यांना वाटपासाठी जाऊ तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून द्यावी लागेल की आपण जे लिंकिंग केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे किंवा त्यांचा 2002 मधील माहिती आपल्याला विचारून ती सर्च करून त्यांना मदत करायची आहे सर्च करण्यासाठी किंवा आपण स्वतः शोधून त्यांचं जर इलेक्टर 2002 मध्ये असेल तर आपल्याला इथे चेंजेस करावे लागतील। आता इथे नो लिंकेज केलं याचा अर्थ त्यांना सुनावणीला सामोरं जावं लागणार आहे। आता जर त्या व्यक्तीचं कोणीतरी 2002 मध्ये असेल, आई वडील आजी आजोबा यापैकी, तर आपल्याला ही माहिती बदलावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला एडिट ऑप्शनला क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथे इलेक्टर जर हा इलेक्टर कमी वयाचा आहे म्हणजे हा कोणाचा तरी प्रोजेनी आहे म्हणून इलेक्टर इज प्रोजेनी याला क्लिक करायचं आहे आणि डू यू वॉन्ट टू चेंज टाईप याला येस करायचं आहे आणि इथे ऍड रिलेटिव्ह डिटेल्सला क्लिक करून आपण तो जो व्यक्ती आहे जो प्रोजेनी म्हणून आहे त्याचे आई वडील आजी आजोबा यांची माहिती आपण ECI नेटवर इथं शोधायची, सर्च डिटेलवर क्लिक करायचं आहे। आलेल्या माहितीला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून आपण हा जो फॉर्म आहे हा पूर्ण करू शकता। व्हेरीफाय अँड कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्यांची अपलोड केलेली एक EF असेल आणि नवीन जे लेटेस्ट अपडेट केलेली जी EF असेल ती EF त्यांच्या स्वाक्षरीसह आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे। फोटो ऑलरेडी त्यांनी अपलोड केलेला आहे आणि त्याला आपण व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून पुढे पाठवू शकतो। परंतु दिलेली माहिती जर बरोबर असेल, समजा ही केस या बाबतीत आहे, एखाद्याने इथे जर जी माहिती भरलेली आहे आणि ती अचूक असेल तर इथे फाउंड ओके अँड सबमिट या बटनाला आपण क्लिक करून हा फॉर्म आपण डिजिटाइज करू शकतो। तर अशा पद्धतीनं हा जो मतदार आहे या मतदाराची माहिती आपण व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून त्या फॉर्मला डिजिटाइज करायचं आहे। मतदारांना बऱ्यापैकी कल्पना नसते, 2002 चं नाव त्यांना सापडत नसेल म्हणून त्यांनी नाव जाऊ नये या भीतीनं ऑनलाईन फॉर्म भरलेला असू शकतो, त्यामुळे त्यांना आपल्याला मदत देखील करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।